रामकृष्ण हरिमाऊली. आपली वारी आता पुढच्या मुक्कामी निघते आहे. प्रत्येक मुक्कामात काहीतरी वेगळं जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि हो, हे माझं ज्ञान अजिबात नाही आहे. जे काही संतांनी सांगून ठेवलंय ना, ते जेवढं मला कळलंय तेवढं आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि हे मांडताना मला जी शक्ती आहे, माझ्या जे काही चांगुलपण आलंय ना, ते माझ्या गुरूंच्यामुळं. कसं आहे, जे गुरु देतात ना, तेच आपण जगाला देता यायचं असतं आणि तेच देऊ शकतो. माझ्याही आयुष्यात असंच आहे. ज्या गुरूंनी मला ज्ञान दिलं, ज्यांनी माझ्यात ही शक्ती निर्माण केली, थोडंफार मला जे काही येतं ते त्या गुरूंचीच कृपा आहे. मागच्या एका भागामध्ये, एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की माझे गुरु विवेकजी गळसासी यांच्यामुळं मला या आध्यात्मिक क्षेत्राकडे जाण्याची, वाचण्याची, बघण्याची, त्याचा अर्थ काढण्याची प्रेरणा मिळाली. म्हणून या जे काही चांगलं तुम्हाला आवडतंय, जे काही तुम्हाला बरं वाटतंय, ते त्यांची कृपा आहे. आणि ज्यात दोष असतील, जे चुका असतील, ते माझ्या आहेत. म्हणजे अजून मी सुधारायचा राहिलो आहे. त्यामुळे ही सगळी जी कृपा आहे ना, ती गुरुची कृपा आहे. विवेकजी गळसासींची कृपा आहे. मी त्यांना काका म्हणतो, ही माझ्या काकांची कृपा आहे. या सगळ्यामध्ये गुरु हा महत्त्वाचा इतका असतो, इतका आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो की त्याशिवाय दुसरा आपण विचारच करू शकत नाही. कबीराने सांगितलंय बघा, गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणा दियो गोविंद दिखलाय. गुरु आणि गोविंद दोन समोर उभे राहिले तर गोविंदाची ओळख करून गुरु हा पहिल्यांदा पूजनीय असतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे? ज्ञानेश्वरीच्या पहिल्या शब्द काय तो ओळी त्या पहिल्या, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु श्री म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. निवृत्तीदासू, ज्ञानरायांचे गुरु निवृत्ती महाराज. आणि या निवृत्ती महाराजांना वंदन करून ज्ञानदेव ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. गुरुला वंदन केल्याशिवाय ते लिहित नाहीत. जे ज्ञान गुरुमुळे मिळालंय ना, ते सगळं त्याला वंदन करणं आवश्यक असतं. आज जपाची माळ हातात दिसणारे अनेक गुरु आहेत, पण ही जपाची माळ हातात देऊन कधी कोणी गुरु होऊ शकत नसतं, कधी कोणी मोठं होऊ शकत नसतं किंवा लोकांना मोठं करू शकत नसतं. गुरु तो आहे ज्यानं ज्ञानप्राप्ती दिल्यावर आयुष्याचा मार्ग प्रशस्त होत असतो, आयुष्याचं कल्याण होत असतं. आणि म्हणूनच खऱ्या गुरुला नेहमीच वंदन करत जातो. फक्त ज्ञानदा नाही हो, ज्यांनी जगाला उत्तम ज्ञान दिलंय ना, ज्यांनी जगाला उत्तम ज्ञान दिलंय, त्या प्रत्येकाने आपल्या गुरुला वंदनच केलेलं आहे. नामयाची दासी जना असं लिहून मी नामदेवांची दासी आहे हे जनाबाई वारंवार आपल्या प्रत्येक अभंगातून जागत असत. निवृत्ती दासू, नामयाची दासी जना, बघा किती विलक्षण आहे हो. नुसता शिष्य नव्हे, दास, चरणांचा दास. गुरुच्या चरणामध्येच सर्व काही मिळत असतं हे सांगणारा दास. शब्द किती सुंदर वापरलेत. नुसता शिष्य नव्हे, दास. आणि दासानं गुरुची सेवा करायची असते. गुरु करतो काय? गुरु माणसाला द्विज करत असतो. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म. पहिला जन्म आपला लौकिक अर्थाने होत असतो आणि दुसरा ज्ञानप्राप्तीने होत असतो. म्हणून जो दुसऱ्यांदा जन्माला घालतो ना माणसाला, तो खरा गुरु असतो. या गुरुला वंदनच करावं लागतं. नामयाची दासी जना असं म्हणणाऱ्या नामदेवांच्या आयुष्यामध्येही असाच गुरु आला होता. अगदी गोरोबा काकांच्याकडून हे मडकं कच्चं आहे असं मुक्ताईनं सांगितलं तेव्हा नामदेव सरळ आपल्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी बाहेर पडले. त्यांची भेट विसोबांशी झाली औंढ्याच्या मंदिरात. आपण ती कथा ऐकली आहे. अशा ठिकाणी माझा पाय ठेव जिथे पिंड नाही असं विसोबांनी सांगितलं आणि नामदेव पाय ठेवण्यासाठी पिंड नसलेली जागा शोधू लागले. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे नामदेवाला कळलं. नामदेवांच्या आयुष्यात ज्ञानप्राप्ती झाली ती विसोबांच्यामुळं. आणि नामदेव काय लिहितात ते बघा. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही मेला, मान अपमान वाढविशी देवा, मान अपमान वाढविशी देवा, दिवस असता दिवा हाती घेशी,
परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे काबा झाले. असं झणझणीत अंजन नामदेवांच्या डोळ्यामध्ये मुक्ताईनं घातलं. काय काय बघा कसं सुंदर बोलल्यात त्या मुक्ताई नामदेवांना. अखंड जयाला देवाचा शेजार. अरे देवाच्या शेजारी असतो का रे? अहंकार नाही गेला, मी मोठा भक्त आहे, हा अहंकार का नाही गेला? मान अपमान वाढविशी देवा, दिवस असता दिवा घेशी. कुठे? दीप घेऊन या धुंडीती अंधार, दिवस असता दिवा घेशी. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ. मुक्ताई म्हणतायत नामदेवांना, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे का बाजारे. परब्रह्माच्या सोबत तुझं नेहमी बोलणं होतं म्हणतात, मग आंधळ्याचे डोहाळे का करून देवाकडं आपल्या गुरुकडे डोळे झाक का करून बसलायस? हे त्यांनी नामदेवांना सांगितलं. आणि नामदेवांना विसोबा गुरुच्या नात्याने भेटले. आणि विसोबा भेटल्यावर स्वतः नामदेवराव काय सांगतात बघा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निजवस्तू दाविली माझी आज माझी मज. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निजवस्तू दाखविली माझी मज. स्वतःमधील निजवस्तूची भेट झाल्यावर नामदेव आनंदले, निश्चिंत झाले. आनंदाने सगळ्या जगाला सांगू लागले, कृपेची सावली अखंड लाभली, खेचर माऊली भेटली या. आता मज भय नाही पै कोणाचे, जन्ममरणाचे दुःख गेले. नामा म्हणे माझे सर्वही साधन, खेचर चरण न विसंबे. विसोबा खेचर आहेत ना ते. विसोबा खेचरांची ज्ञानेश्वरांच्या चारित्र्यातली कथा तुम्हाला माहित आहे. तेच विसोबा खेचरांना गुरु म्हणून प्राप्त झाल्याबरोबर नामदेवांच्या भावना काय आहेत बघा. हा असतो गुरुचा महिमा, गुरुप्राप्तीचा आनंद. तो आनंद आपल्यालाही मिळवता आला पाहिजे, यासाठी आपण गुरुचा शोध घेऊन बागत नाही, गुरुला ओळखता आलं पाहिजे. आणि जो आपल्या गुरुला ओळखू शकतो ना, तोच यशस्वी होतो. अगदी तुकाराम महाराजांनी खूप सुरेख पद्धतीनं सांगून ठेवलं, तुका म्हणे नाही आत्म्याविन काही, तुका म्हणे नाही आत्म्याविन काही, सांगे वर्म पाही गुरु शिष्या. आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, सांगे वर्म पाही गुरु शिष्या. हा विश्वतोमुख परमेश्वर आहे. तो सगळीकडे व्यापलेला आहे, सगळीकडे चराचरात तो व्यापलेला आहे. देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तो सगळीकडे व्यापलेला आहे. आणि हेच वर्म तो चराचरात व्यापलेला आहे. हेच वर्म, हेच महत्व गुरु आपल्याला पटवून देत असतो. तो आपल्याला त्याची ओळख करून देत असतो. तुझ्या माझ्यात एकच परमेश्वर आहे अशी जाणीव आपल्याला गुरु करून देतो. आणि दोघांच्या मधला परमेश्वर सापडला की आपल्या आयुष्याला एक निराळाचा अर्थ प्राप्त होऊन जातो. म्हणून गुरुची महती आवश्यक आहे. शांती ब्रह्म एकनाथ सुद्धा तुम्ही बघा, एकनाथांच्या प्रत्येक श्लोकामध्ये श्लोकाच्या शेवटी एक शब्द येतो आणि तो त्यांच्या गुरुला वंदन करणारा असतो, त्यांच्या गुरुचा उल्लेख करणारा असतो. शांती ब्रह्म एकनाथ असोत, तुकाराम महाराज असोत, नामदेव असोत, ज्ञानेश्वर असोत, जनाबाई असो, कोणीही असो, या प्रत्येकाने आपल्या गुरुच्या उल्लेखाशिवाय आपली रचना पूर्ण केलेली नाही आहे. गुरुचं महत्व संतांना कळलं, जे विठ्ठलाच्या सानिध्यात राहतात त्यांना कळलं. मग आम्हालाही कळायला हवं ना, आम्हालाही त्या गुरुचं महत्व कळायला हवं ना. ते कळावं यासाठी वारीमध्ये जायचं असतं मंडळी, यासाठी वारीमध्ये जायचं असतं. एक तर आपल्या दीप घेऊन या धुंडीती अंधार अशी आपली अवस्था आहे, आणि तो होऊ नये, आपल्याला आपल्या सद्गुरूचं दर्शन व्हावं यासाठी वारीमध्ये जायचं असतं. न जाणो कोण कुठे सापडून जाईल, आयुष्याचा मार्ग देऊन जाईल. आणि असा गुरु जो आपल्याला परमेश्वराशी थेट जोडतो. पहिल्या एका भागामध्ये आपण म्हटलंय योगी सर्व काळ सुखदाता, जोडतो, युज धातूपासून बनलाय, जोडणे, आणि जोडणारा तो योगी. हा योगी, हा गुरु जेव्हा आपल्याला सापडेल ना, तेव्हा आपल्या आयुष्याचं कल्याण झालेलं असेल, तेव्हा आपल्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त झालेला असेल. गोविंदाला गोविंद म्हणून ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये येईल. नुसती ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये येणार नाही. तो माझ्यात सामावलेला आहे हे मला जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा मला देव कळला असं होईल. आणि ही देव कळण्याची शक्ती माऊली तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यालाच
गुरु देत असतो, त्या गुरुला पुन्हा एकदा शतशः वंदन करतो. आजचं निरूपण आजच्या मुक्कामी थांबवतोय. उद्या पुन्हा येणार आहोत नवा विषय घेऊन. यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दरबारात घंटी वाजवावीच लागते देवाच्या. इथेही बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत माझे अपडेट्स पोहोचत राहतील. रामकृष्ण हरी.